3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. बारामतीत नगराध्यक्ष सचिन सातव यांच्यावर शाईफेक. प्रजासत्ताक दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावला नसल्याचा आरोप. जिल्हा परिषद गणेश नाईकांपासून महिला लांब का पळतात? शिवसेना नेत्या शीतल म्हात्रेंची नाईकांवर टीका. नवी मुंबईशिवाय कोण ओळखतंय? म्हात्रेंचा नाईकांना चिमटा. रायगडमध्ये शिवसेनेचा उमेदवार बिनविरोध. महाडच्या सवाणे धामणे पंचायत समितीतून अनिल जाधव विजयी. राष्ट्रवादीच्या उमेदवाराची माघार. संभाजीनगरात भाजप शिवसेना युतीचा फज्जा. भाजप विरोधात 11 ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार. शिवसेना विरोधात भाजपचे 5 ठिकाणी उमेदवार. 63 पैकी केवळ 16 जागांवर युती. संजय काका पाटलांच्या मुलाची निवडणुकीतून माघार. प्रभाकर पाटलांची जिल्हा परिषद चिंचणी गटातून माघार. भावकीतील वाद टाळण्यासाठी घेतला निर्णय. एक केस झाली म्हणून विकास गोगावले गप्प बसणार नाही. जामिनावर बाहेर येताच मंत्री भरत गोगावलेंच्या मुलाचं मोठं वक्तव्य. न्यायदेवतेने आदेश दिला म्हणून शरण आल्याचं उपकार केल्यासारखे विधान. वादानंतर गिरीश महाजनांकडून वारंवार दिलगिरी. आंबेडकर जयंतीत अनेक वर्षांपासून लेझिम खेळत असल्याची करून दिली आठवण. राज्यावर अवकाळी पावसाचं सावट. रायगड, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसाच्या सरी. रब्बी हंगामातील पिकं धोक्यात येण्याची शक्यता. उत्तर महाराष्ट्राला अवकाळीसह गारपिटीचा तडाखा. जळगाव, धुळे, येवल्यामध्ये विजेच्या कडकडाटासह पाऊस. गहू, मका, हरभरा आणि कांदा पिकांचं नुकसान होण्याची भीती. मुंबईतील 11 विभागात 10% पाणी कपात. आजपासून 7 फेब्रुवारीपर्यंत पाणी कपात. महापालिकेकडून पाणी जपून वापरण्याचं मुंबईकरांना आवाहन. पुण्यातील दीप्ती चौधरी आत्महत्या प्रकरणी पती आणि सासूला अटक. सासरच्या त्रासाला कंटाळून इंजिनियर विवाहितेनं संपवलं जीवन. राज्य महिला आयोगाकडून ही प्रकरणाची दखल. अंडर 19 विश्वचषक स्पर्धेच्या सुपर 6च्या लढतीमध्ये आज भारत आणि झिम्बाब्वे यांच्यामध्ये लढत. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतानं साखळी गटात चमकदार कामगिरी केली आहे. त्यामुळे झिम्बाब्वेला बलाढ्य भारतीय संघाला रोखण्याचं मोठं आव्हान असणार आहे. भारत आणि श्रीलंकेमध्ये होणाऱ्या T20 विश्वचषक स्पर्धेसाठी वेस्ट इंडिजनं आपला 15 सदस्यीय संघ जाहीर केलाय. संघाच्या कर्णधारपदी शाई होपची निवड करण्यात आली आहे. वेस्ट इंडिजचा यंदाचा विश्वचषक स्पर्धेमध्ये ग्रुप C मध्ये समावेश असून त्यांच्यासोबत इंग्लंड, स्कॉटलंड, नेपाळ आणि इटली संघांचा समावेश आहे. विंडीजची सलामीची लढत स्कॉटलंडशी होणार आहे.